आषाढी वारी आली आणि संतांचा कंठ दाटून येतो. सगळ्यांचं मन त्या वारीकडे लागतं, की कधी एकदा विठुरायाच्या भेटीला जाऊ. पण ही वारी म्हणजे काय? आणि विठुरायाच्या भेटीला जाणं म्हणजे काय? आपण डायरेक्ट विठुरायाच्या समोर जाऊन विठुरायांची भेट घेऊ शकतो का? नाही. त्याआधीचा काही प्रवास आहे. पंढरपुरा नेन गुढी संत म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. पांडुरंगी मन रंगले. माझं मन त्या पांडुरंगाच्या चरणातच रंगलेलं आहे आणि तो आनंद घेण्यासाठी, ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा आनंद घेण्यासाठी ज्ञानोबा ही गुढी घेऊन पंढरपूरला निघतात आणि आजही ती परंपरा भोळ्या भाविक चालवतात. आता भोळ्या भाविकांच्या रूपामध्ये ही परंपरा चालू आहे. पण ही वारी नेमकी आहे तरी काय? या वारीमध्ये नेमकं असतं तरी काय? आणि या वारीने नेमकं माणसाच्या मनाला मिळतं तरी काय? तर ही वारी काय आहे? तर संतांचा मेळा म्हणजे ही वारी आहे. पण केवळ संतांचा मेळा म्हणजेच वारी नाही. तर हे संत कोण आहेत? तरी तुमच्या आमच्यामध्ये हे सगळे भोळे भाविक शेतामध्ये वर्षभर काबाड कष्ट करणारे हेच म्हणजे संत आहे. यांचा समूह एकत्र येतो. तो कशासाठी? तर आपापल्या गावातलं सुख-दुःख घेऊन एकमेकांना जणू काय ते वाटून देतात. एकमेकांच्या सुख-दुःखामध्ये सहभागी होतात. आनंदाने नाचतात, फुगड्या खेळतात. सगळ्यांचं नावही एकच असतं इथे. या वारीमध्ये जेव्हा भगव्या ध्वजाखाली सगळे येतात ना, एकाच ध्वजाखाली, एकाच पताकेखाली सगळे येतात. कोण कोणत्या गावाचा असतो, कोण कोणत्या कोपऱ्यातला असतो, कोण कोणत्या गावातून आलेला असतो, कोण किती दूरचा असतो, कोण किती जवळचा असतो, कोण कुठला असतो याला काहीही महत्त्व नाही. जगाच्या पाठीवरून तो कुठलाही असू शकतो, पण तो वारकरी असतो, तो भोळा भाविक असतो, तो विठुरायांच्या नामघोषामध्ये रंगून जातो, दंगून जातो, मग्न होतो आणि तो त्या ध्वजेखाली येऊन नाचत असतो. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आपला स्वर मिसळत असतो. सगळ्यांच्या ओतप्रत हृदयामध्ये भरलेलं प्रेम आणि त्या प्रेमातून सगळ्यांना दिलेली उपमा म्हणजे सगळ्यांचं नाव एकच. जगाच्या पाठीवरून कुठलाही वारकरी जर वारीमध्ये सहभागी झाला, तर त्याला एकच नाव असतं वारकऱ्याला, ते म्हणजे माऊली. मग तो पुरुष आहे का ती स्त्री आहे? तो लहान मूल आहे का ते मोठा आहे का कोणी वृद्ध आहे? याला महत्त्व नाही. तो मोठा असेल, लहान असेल, श्रीमंत घरचा असेल, सामान्य घरचा असेल, पण त्याचं नाव मात्र एकच आहे. किती अद्भुत एकात्मतेचा संदेश आहे ना, समानतेचा. असा समानतेचा संदेश शासनाच्या कायद्यामध्ये उतरवण्यासाठी हजारो वर्षे जातील, पण हा संतांचा संदेश मात्र कुठलंही सरकार आलं तर कळणार नाही. पण सरकारलाही सामील करून घेतं. त्याचंच नाव वारी आहे. सरकार असेल, पक्षामधला असेल, पार्टीमधला असेल, सामान्य असेल, शेतात राबणारा असेल, क्लास 1 अधिकारी असेल, पण तो जेव्हा या वारीमध्ये सहभागी होतो, तेव्हा तो माऊली बनतो. मग तो पापी असो, दुर्जन असो, पुण्यवान असो, महान असो, संत असो, महंत असो, कोणीही असो, तो वारीमध्ये जेव्हा सहभागी होतो, तेव्हा तो माऊली बनतो. सगळं काही विसरून जातो त्याच्या पाठीमागचं आणि पुढचं. माझ्या मागे काय होतं आणि माझ्या पुढे काय आहे, काहीही माहिती नाही. आज तो कोण आहे? तर आज तो फक्त माऊली आहे. माऊली शब्दातच किती उदारपणा आहे. ज्यांचं उदार अंतःकरण ते म्हणजे माऊली शब्द. माऊली म्हणजे काय? ज्याच्यामध्ये प्रचंड माया सामावलेली आहे, ज्यामध्ये प्रचंड प्रेम सामावलेलं आहे, ज्यामध्ये प्रचंड जिव्हाळा सामावलेला आहे, ज्यामध्ये प्रचंड समानता सामावलेली आहे, ज्यामध्ये प्रचंड विश्वास सामावलेला आहे, ज्यामध्ये प्रचंड दया सामावलेली आहे, त्या विशाल अंतःकरणाचं, त्या विशाल हृदयाचं, त्या समुद्रा एवढ्या हृदयाचं नाव म्हणजे माऊली आहे. आहे ना अद्भुत किंमत माऊली शब्दाला. आणि हा माऊली शब्द प्रत्येक वारकऱ्याला वारकरी झाल्यानंतर वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रत्येकाला माऊली बनता येतं. किती अद्भुत भाग्य आहे माऊली बनण्याचं. म्हणजे एकीकडे विश्वाला शांतीचा संदेश देणारे आणि विश्वाच्या सुखाची मागणी करणारे माऊली ज्ञानोबा. अगदी माऊली ज्ञानोबा यांनी या वारीमध्ये सहभागी होणाऱ्यांना सगळ्यांनाच माऊली करून टाकलेलं आहे. असं कुठेच नसेल. आपण जर कलेक्टर ऑफिसमध्ये गेलं तर आपल्याला कलेक्टर कुणीही म्हणणार नाही. एकच कलेक्टर असतो. त्याच व्यक्तीला कलेक्टर म्हणलं जातं. आपण एखाद्या शाळेमध्ये गेलो तर प्रत्येक जण शिक्षक किंवा मुख्याध्यापक नसतो. एकच मुख्याध्यापक आणि त्याच व्यक्तीला लोक मुख्याध्यापक म्हणतात. दुसऱ्याला म्हणत नाहीत. आपण सरकारकडे पाहिलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक आहे, तर एकच व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणतात. बाकीच्याला लोक मुख्यमंत्री म्हणत नाहीत. पण असं एकमेव चमत्कार आहे ती म्हणजे वारी. इथं माऊली ज्ञानोबा आहे. माऊली ज्ञानोबारायांना माऊली म्हणलेलं आहे. पण या वारीमध्ये माऊली ज्ञानोबारायाच्या
या दाखवलेल्या मार्गाने जे जातात तो प्रत्येकच जण माऊली होतो. हे अद्भुत आहे. असा चमत्कार मात्र दुसरीकडे कुठेच दिसत नाही. म्हणजे इथं तो माऊली म्हणजे आई तो, बापही तो, बहीणही तो आणि भाऊही तो. इथे भेदभावच नाही. स्त्री-पुरुष नाही. इथे काहीच नाही. उच-नीच नाही. इथं सगळं काही गौण आहे. फक्त तो माऊली आहे. का? तो आता या एका पताकेच्या, एका ध्वजेच्या खाली आलेला आहे. तो नाचत-नाचत आता पंढरीला जात आहे. पांडुरंगाची भेट घेत आहे आणि म्हणून आता तो माऊली आहे. म्हणून माऊली ह्या शब्दातच काही आगळं-वेगळं सामावलेलं आहे. अद्भुत प्रेम सामावलेलं आहे आणि या सगळ्या वारकऱ्यांचा समूह, या वारकऱ्यांचं प्रेम, या सगळ्या वारकऱ्यांचे विशाल हृदय मिळून अफाट अशी विशाल अशी मोठी निर्माण झालेली शक्ती आणि श्रद्धा ते म्हणजे वारी आहे. एकात्मतेचा संदेश. असा एकात्मतेचा संदेश कुठेच मिळणार नाही. इथे कोण कुठल्या जातीचा आहे माहिती नाही. कोण कुठल्या धर्माचा आहे माहिती नाही. आता प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या सभा असतात. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे संमेलनं असतात. प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या यात्रा असतात, मेळे असतात. तिथे त्यांच्या धर्मापुरतेच लोक मर्यादित जातात किंवा त्यांच्या जातीपुरतेच मर्यादित जातात. हा अद्भुत आणि आगळा-वेगळा असा सोहळा आहे, जिथे कोण कुठल्या धर्माचा आहे पाहिल्या जात नाही. कोण कुठल्या जातीचा आहे हेही पाहिल्या जात नाही. कोण कुठल्या कुळातला आहे हेही पाहिल्या जात नाही. त्याने कपाळाला गोपीचंदन टिळा लावलाय. तो इथे विठ्ठल-विठ्ठल करत आलाय. तो वारीमध्ये सहभागी झालाय. गळ्यातली तुळशी माळ हेच त्याचं सगळ्यात मोठी ओळख आहे. तो झाला माऊली या वारीमध्ये आला की. हे सगळं, सगळं काही विसरून जातात. वर्षभर घरी केलेले काबाड कष्ट, त्याचा आलेला थकवा या वारीमध्ये आल्यानंतर क्षणार्धात वारकरी जणू काय म्हणतो, मला जणू काय मी वर्षभर काही कष्टच केले नाही. सगळा थकवा इथं दूर झाला. मला थकवाच आला नव्हता. रोज नित्य नवीन आनंद वारकऱ्यांना मिळत असतो. बरं तिथे काय फक्त बसून जेवायला असतं का फक्त? रोज कितीतरी चलायचं असतं पायाने. पायी वारी म्हणजे चला पायाने चालत चालत वाट उरकायची असते. तरी सुद्धा नित्य नवा आनंद आणि नवीन उत्साह प्रत्येक पहाटी नवीन उत्साह घेऊन येत असते. अफाट अशी शक्ती घेऊन येत असते. त्या वारकऱ्यांना ना तिथं जेवणाचं भान राहत ना तहानेचं भान राहत. त्याला फक्त विठ्ठल नामाचा गजर हेच त्याचं जेवण आणि विठ्ठल विठ्ठल करत नाचत जाणं त्याची तहान भूक हरखून जाते आणि म्हणून काही अद्भुत वेगळं आहे आणि म्हणून नामदेवराय म्हणतात ना, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. जगाला विश्वाचा संदेश दिला. ह्या वारीमध्ये नाचत 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 केवढी मोठी शिकवण आहे जगाला दिलेली. इथे जातीभेद विसरून जाण्याचा संदेश, धर्म विसरून अलीकडे धर्माच्या नावावर किती मोठ्या दंगली उसळत आहेत. पण कधी पाहिलं वारीमध्ये असं काही झालेलं धर्माच्या नावावर कोणीतरी भांडत आहे, धर्माच्या नावावर तू या धर्माचा, तू त्या जातीचा? काही नाही. दर्ग्यामध्ये सुद्धा मस्त आरामात वारकरी बसतात, निरोप देतात, एकमेकांना पुढे जातात, माऊली माऊली म्हणतात. मग तो कुठल्या धर्माचा असेल काहीच पाहिलं जात नाही. त्यांच्यासाठी मंदिरही समान आणि मस्जिदही समान आणि चर्चही समान. म्हणूनच अद्भुत आहे वारी. असा सुख सोहळा कुठेच नाही. संत म्हणतात, सांगा ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा पंढरपूर आहे का कोठे तरी असं पंढरपूर. कारण का असं पंढरपूर नाही, तर असा संदेश देणारं दुसरं कुठलाच प्रोग्राम आपल्याला सापडणार नाही. जी अद्भुत शक्ती आपली वारी आहे. किती आहे. आणि शेतकऱ्यांचा देव विठुराय, भोळ्या भाविकांचा देव तोही भोळा आहे आणि सगळे भाविकही भोळे आहे. तो भावच भोळा आहे. याच्यामध्ये काहीच पाहिलं जात नाही. फक्त भाव पाहिला जातो. काही न लगे भावाची कारण, फक्त भाव पाहिजे विठुरायांना. दुसरं काहीच पाहिजे नाही विठुरायाला. आणि म्हणून हा अद्भुत चमत्कार असल्यामुळे ही वारी काही अद्भुत आहे. ही शक्तीच काही अद्भुत आहे. आणि म्हणून विठोबा रायांकडे जाण्यासाठी सगळ्यांचे हृदय असे आतुरलेले असतात. इतके विशाल झालेले असतात की असं गगनात आनंद मावत नाही. जेव्हा वारी जशी जशी पुढे जाते ना आणि जेव्हा तो मंदिराचा कळस दिसतो विठोबा रायाच्या दरबाराचा, तेव्हा तर हा आनंद असा ओतप्रोत भरून वाहत असतो, वाहत असतो. सगळीकडे आनंदाचे डोही आनंद तरंग. सगळीकडे आनंदी आनंद भरलेला असतो. त्या आनंदाला पारावार उरलेला नसतो. गगनाला भिडलेला आनंद हा. आणि म्हणून आनंदाचं नाव दुसरं काही असेल तर ती आषाढी वारी आहे. खरंच आगळा वेगळा अनुभव म्हणजेच आषाढी वारी. एकात्मतेचा संदेश म्हणजे आषाढी वारी. एकात्मतेचा उच्च नीच भेदभाव संपवण्याचं मूळ
जर काही असेल तर ते म्हणजे आषाढी वारी.